विद्यार्थी मित्रांनो, नीट 2025 मध्ये इक्विलिब्रियम या टॉपिक वरती हा प्रश्न विचारला होता. हायर यील्ड ऑफ NO एक रिएक्शन दिलेली आहे N2 + O2 फॉर्मेशन ऑफ ट्वाइस NO रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, इक्विलिब्रियम आलेला आहे. त्यांनी रिएक्शनला नंतर इथं दिलेला आहे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू पॉझिटिव्ह साइन आहे. रिमेंबर दॅट दिस इज द पॉझिटिव्ह साइन. पॉझिटिव्ह 187.7 किलो जूल पर मोल. आणि त्यांनी हे विचारलेलं आहे की NO फॉर्मेशन होण्यासाठी NO फॉर्मेशन होण्यासाठी फेवर्ड कंडिशन्स कोणत्या किंवा कोणत्या कंडिशन्सला NOचं जे फॉर्मेशन आहे ते जास्त असेल. त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, तो पॉझिटिव्ह आहे. देन पुढची कंडिशन आहे हायर टेम्परेचर. देन त्याच्या पुढची कंडिशन आहे लोअर टेम्परेचर. पुढची कंडिशन आहे हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2. त्याच्या पुढची कंडिशन आहे हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. बघा, हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर हा जो प्रश्न आहे तो टोटली ली चॅटलेर प्रिन्सिपल वरती तो विचारलेला आहे किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. मग ऑलरेडी आपण शिकलेलो आहे की जर सपोज दॅट रिएक्शन जर एंडोथर्मिक असेल, एंडोथर्मिक रिएक्शन कशी आयडेंटिफाय करणार बेटा? जर समजा रिएक्शन मध्ये दिलेला जो एन्थाल्पी याची किंमत जर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली ती रिएक्शन कशी असणार आहे? एंडोथर्मिक रिएक्शन. आणि जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर वाढवलं तर ते प्रोडक्ट फॉर्मेशन साठी फेवरेबल कंडिशन राहते. म्हणून जो पहिल्या याच्यामधला जो पॉइंट आहे हायर टेम्परेचर हा डेफिनेटली बरोबर असणार आहे. कारण त्याचं काय रिएक्शनचा एन्थाल्पी कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे रिएक्शन कशी आहे? एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे तिला हीट आवडते, हीट. ओके, मुद्दा क्लिअर. त्यानंतर जो पुढचा आहे तो म्हणजे लोअर टेम्परेचर. आता निश्चितच ज्यावेळेस ती एंडोथर्मिक रिएक्शन असेल त्यावेळेस त्याला हाय टेम्परेचरची गरज आहे किंवा द रिएक्शन प्रोडक्ट फॉर्मेशन इज फेवर्ड ऍट हाय टेम्परेचर. त्यामुळे निश्चित लोअर टेम्परेचर हा ऑप्शन बरोबर येणारच नाही. त्यानंतर पुढचे दोन पॉइंट दिलेले त्यांनी पुढे अजून हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 अँड हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. मग त्यानंतर आपण पुन्हा अजून शिकलेलो आहे की सपोज दॅट आता इथे बघा नंबर ऑफ द मोल्स रिएक्टंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट हे दोन्ही सेम आहेत. इथं ना इन्क्रीजिंग व्हॉल्यूम रिएक्शन आहे ना डिक्रीजिंग व्हॉल्यूम रिएक्शन आहे. मग अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा जर सपोज दॅट आपण रिएक्टंटचं जर प्रेशर वाढवलं तर म्हणजे प्रेशर वाढवलं किंवा प्रेशर इथे गॅस आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवणं म्हणजे इनडायरेक्टली प्रेशरच वाढवणं आहे गॅसच्या बाबतीमध्ये. तर इकडे प्रेशर वाढवणं जस्ट लाईक द ट्रेस, त्याच्यावरती ट्रेस अप्लाय केल्यासारखं आहे. सो दॅट ट्रेस अप्लाय करणं म्हणजे प्रेशर किंवा प्रेशर अप्लाय करणं म्हणजे काय अप्लाय करणं? ट्रेस अप्लाय करणं. मग अशा केसेसमध्ये सुद्धा पुन्हा जनरली जर समजा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर त्या ठिकाणी इक्विलिब्रियम मेंटेन होण्यासाठी जास्तीत जास्त रिएक्टंट हा कशामध्ये कन्वर्ट होणार? प्रोडक्ट मध्ये होणार. म्हणून पुन्हा अजून एकदा हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 ही सुद्धा NO फॉर्मेशन साठी फेवर्ड कंडिशन असणार आहे. त्यानंतर शेवटी अजून एक ते म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 हे सुद्धा फेवरेबल कंडिशन्स असणार आहे. कशासाठी? NO फॉर्मेशन साठी. त्याचं कारण काय? तर कॉन्सन्ट्रेशन O2चं किंवा N2चं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं म्हणजे थोडक्यामध्ये रिएक्टंटच्या ठिकाणी ट्रेस अप्लाय केल्यासारखं आहे. काय आपल्यासारखं? ट्रेस. मग प्रत्येकाला ते आवडत असते की आपला ट्रेस हा रिलीज झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी रिएक्टंट त्याचा ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा रिएक्शन मध्ये पुन्हा नवीन इक्विलिब्रियम एक्झिस्ट करण्यासाठी इथले जास्तीत जास्त मॉलिक्यूल कशामध्ये कन्वर्ट होतील? प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतील आणि NOचं प्रोडक्शन हे जास्त घडेल. सो दॅट जो ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन कोणता? A, C अँड D हे हा ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. सो दॅट इक्विलिब्रियम या टॉपिक वरती सिंपल अगदी याच वर्षी नीटला 2025 ला विचारलेला हा प्रश्न आहे ली चॅटलेर प्रिन्सिपल वरती. एकदा आपण रिव्हिजन करूयात पुन्हा एकदा. जर समजा रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर काय असलं पाहिजे? हाय टेम्परेचर. सपोज दॅट या ठिकाणी जर त्यांनी असं